अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आज आपण श्री सद्गुरु स्मरणी पुस्तक सद्गुरु सद्गुरु दादांनी लिहिलेले श्री सद्गुरु स्मरणी पुस्तकाचा वाचन करत आहोत. आज आपण 10वा अनुभव त्यांचा पाहूया. पान नंबर 108. विपाये जरी आठवला चित्ता, विपाये जरी आठवला चित्ता, तरी दे आपुली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभ आधी. सद्गुरू श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी गुरु शिष्य संबंध प्रकट करणारी ही एक फार मार्मिक आणि सुंदर ओवी आहे. भावार्थ दीपिकेत 6व्या अध्यायाच्या निमित्ताने सांगितलेली आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सद्गुरू स्वरूप भगवत स्वरूप होऊन जाणे, आत्मसाक्षात्काराला प्राप्त होणे हे अगदी सोपे आहे. एका क्षणामध्येच ती प्रक्रिया संपन्न होते. पण केव्हा हे सांगण्याकरता ते म्हणतात की विपावे जरी आठवला चित्ता, तरी ते आपुली योग्यता. उपाय आणि विपाय. जर विपायाने ते सद्गुरू ते श्री भगवंत आपल्याला आठवले, आपल्या चित्ताला स्मरले, तर त्या क्षणीच ते आपली स्वतःची योग्यता आपल्याही चित्ताला प्रदान करतात. त्या क्षणी आपल्याला धन्यता लाभतेच म्हणून समजायचे. पण माऊलींचे हे सांगणे वरवर जेवढे सोपे दिसते तेवढे सोपे नक्कीच नाही. आपल्याला उपाय माहीत असतो, निरुपाय देखील ऐकून माहीत आहे, पण विपाय माहीत नसतो. एखादी गोष्ट आपण जेव्हा प्रयत्नाने मिळवतो तेव्हा आपण म्हणतो की आपण ती नाना उपायांनी मिळवली. म्हणजेच उपायांनी काही प्राप्त करायचे झाल्यास त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, पुरुषार्थ करावा लागतो आणि त्या योगेच इप्सित साध्य करून घ्यावे लागते. पण माऊली ज्याला विपाय म्हणतात तो मात्र असा नाही. विपाय याचा अर्थ विशेष उपाय. पण तो विशेष उपाय कसा प्राप्त होतो याचीही एक खुबी माऊलींनी सांगितलेली आहे. आपल्या चित्ताला सद्गुरू किंवा संत महात्मे किंवा श्री भगवंत हे आठवले पाहिजेत. तेही विपाय आठवले पाहिजेत. हे विपाय कसे आठवावे हाच भाग खरा अवघड आहे. विपायाचा गूढार्थ एकदा परमपूज्य श्री मामांना मी प्रश्न विचारला होता. माऊली असे का म्हणतात की विपाये जरी आठवला चित्ता? त्यावर परमपूज्य श्री मामांनी असे सांगितले होते की तो विपाय हा विशेष उपाय असतो. हे स्पष्टच आहे. पण त्या विशेष उपायांचे विपाय शब्दाचेच 2 भाग आहेत. वि आणि पाय. विठ्ठलाच्या पायाकडून आलेली कृपा प्राप्त झाली तरच विपाय देखील प्राप्त होतो. विपायालाच सहज योग म्हटलेले आहे. त्यासाठी काही कष्ट करावे लागत नाहीत. त्या विपायाने अशी प्रचिती येते की चित्ताचे चैतन्यच होते. एकदा का असे चित्ताचे चैतन्य झाले, मन बुद्धी भगवत स्वरूपामध्ये सद्गुरू स्वरूपामध्ये अर्पित झाली की तो जीव तो साधक हा स्वतःच भगवत स्वरूप होऊन राहतो. पण त्यासाठी सद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्याकडून हा असा विपाय प्राप्त व्हावा लागतो. साधना करता करता तो विपाय परिपूर्ण फलदायी होत असतो. आपल्याला जरी तो विपाय प्राप्त झालेला असला तरी आपल्या अंतःकरणाची स्थिती बघता तो विशेष फलदाता झालेला असेलच असे नाही. परिपूर्ण झालेला असेलच हे सांगता येणार नाही. ती कृपा परिपूर्णतेने आपल्या हृदयी अवतरलेले नसते. कारण आपल्यामध्ये काहीतरी न्यून असते. आपल्या अंतःकरणात वासना मलिनता असते. ती मलिनता त्यांच्या कृपेच्या साह्याने ज्या प्रमाणात धुवून निघेल त्याच प्रमाणात आपल्याला अंतःकरणात त्याची कृपा स्थिर करता येते. भरलेले पातेले आहे आणि त्या पातेल्यातच आपल्याला स्वच्छ पाणी भरायचे आहे, तर अशा वेळी पहिल्यांदा त्या पाण्यानेच ते भांडे स्वच्छ धुवावे लागते आणि त्या धुतलेल्या भांड्यात मग पाणीच भरले जाते. त्याप्रमाणे या सद्गुरूंच्या किंवा श्री भगवंतांच्या कृपेने आधी अंतःकरणामधला
वासनेचा मळ धुतला जातो. मग त्या धुतलेल्या स्वच्छ अंतःकरणामध्ये ती त्यांचीच कृपा स्थिर होते. अशी ती कृपा स्थिर झाली की त्यालाच म्हणायचे विपाय प्राप्ती. त्या विपायानेच सद्गुरूंना आठव झाला पाहिजे. विपर्ययचा दुसरा भाग. विपर्यय जरी आठवला चित्ता, तरी दे आपुली योग्यता. हे असो तया ते प्रशंसिता लाभाधी. माऊलींनी हे विपर्यय काही एकतर्फी एकमार्गी सांगितलेले नाही. दुसराही एक मार्ग यातून त्याने सुचविलेलाच आहे. आपल्याला स्वप्रयत्नाने विपाय प्राप्त होणे आणि त्या विपायाने श्री भगवंतांचे किंवा श्री सद्गुरूंचे स्मरण होणे हे महाकठीण असते. पण त्याची दुसरी बाजू त्या मनाने सुलभ आहे. ती अशी की अशा महात्म्यांना, अशा सद्गुरूंना जर आपल्या शिष्याचे अथवा कुणाचेही करुणापूर्वक सहज स्मरण झाले तर त्या केवळ स्मरणामुळेच त्यांची कृपाशक्ती त्या शिष्याकडे, त्या व्यक्तीकडे वाहायला लागते. पण प्रश्न असा पडतो की त्या सद्गुरूंनी आपली आठवण करावी, करुणापूर्वक आपल्याला आठव करावा, एवढं आपण काय विशेष पुण्यकृत्य करून ठेवले आहे का? आपण त्याची काय अशी जगावेगळी सेवा केलेली आहे का? एवढे आपल्या गाठीशी सत्कृत्याचे काय भांडवल आहे? ज्यांचा आठव सद्गुरूंना होतो ते शिष्यच अलौकिक जगावेगळे असतात. अशा भाग्यशाली शिष्यांमधले एक शिष्य आपले सद्गुरू परमपूज्य श्री मामा होते. त्यांचे सद्गुरू योगीराज श्री वाद गुळवणी महाराज हे परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांचे पट्ट शिष्य होते. त्यांचे शिष्योत्तम होते. त्यांनी दाखविलेल्या मार्गाप्रमाणेच साधना कालक्रमणा करणारे होते. गुरुवाक्यानुसारच वाटचाल करणारे होते. आपल्याला हे ठाऊक आहे की परमपूज्य श्री मामांचा जन्म भगवान श्री दत्तात्रेयांच्या आदेशाने आणि आशीर्वादाने झाला. एवढेच नव्हे तर आपल्याला शेकडो साधकांच्या अनुभवाने, महासिद्धांच्या कथनाने हेही माहीत आहे की परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज हेच परमपूज्य श्री मामांच्या रूपाने पुन्हा प्रगटले होते. त्यांनी ज्याप्रमाणे परमपूज्य श्री मामांच्या मातोश्रींना श्री क्षेत्र वाडीला आशीर्वाद दिला होता, त्याप्रमाणेच गरुडेश्वरी स्वदेहाची खोळ सांडल्यानंतर ते परत पुण्यामध्ये मातोश्री पार्वती देवींच्या उदरी परमपूज्य श्री मामांच्या रूपाने प्रगटले होते. श्री गुरु महाराजांचे अलौकिकत्व. परमपूज्य सद्गुरू श्री मामा हे साक्षात परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराजच होत. हे निर्विवाद सत्य आहे. ते साक्षात भगवान श्री दत्तात्रेय प्रभू होते. यात कुठलीही शंका ठेवण्याचे कारण नाही. मला पूर्वी बरेचदा असा प्रश्न पडायचा की जर परमपूज्य श्री मामांच्या सद्गुरूंना परमपूज्य योगीराज श्री वाद गुळवणी महाराजांना देखील हे सत्य ज्ञात होते, तर अशा अलौकिक स्थितीत त्या गुरुशिष्यांचे आपापसातले वागणे कसे बरे असेल हे मनात जरी अनेकदा आले तरी परमपूज्य श्री मामांना तसे विचारण्याएवढे धारिष्ट माझ्या अंगात नक्कीच नव्हते. ती अमर्यादा झाली असती, औद्धत्य झाले असते. एके दिवशी आम्ही कुठून तरी माऊलीत येत होतो. गाडीमध्ये मी आणि परमपूज्य श्री मामा असे दोघेच होतो. मी गाडी चालवत होतो आणि ते बाजूला बसले होते. त्या दिवशी ते अत्यंत प्रसन्न होते. आपल्या सद्गुरूंच्या श्री गुरु महाराजांच्या आठवणी ते भरल्या अंतःकरणाने सांगत होते. ते प्रसन्न आहेत असे बघून मी त्यांना भीत हळूच विचारले, मामा, बरेच दिवस एक प्रश्न माझ्या मनात घोळतो आहे, विचारू का? आपण रागवणार नसाल तर नाही ना? त्यांना दुसऱ्यांचे अंतःकरण अगदी उघड्या वहीसारखे कळत असे. अधिक काही वेगळे सांगण्याची गरजच नसते. त्यांना हे देखील कधीच कळले असावे की मला काय विचारायचे आहे. म्हणून ते हसले, म्हणाले, विचार. बरेच दिवस जे तुझ्या मनात आहे ते एकदा येऊ दे बाहेर. मग जरा धीर येऊन त्यांना मी विचारले की मामा, आपण कोण? हे श्री
श्री गुरु महाराजांना नक्कीच माहीत होते. माझ्या या अनुमानामागेही एक निश्चित कारण आहे. परमपूज्य श्री मामांची आणि श्री गुरु महाराजांची पहिल्यांदा सोलापूरला श्री वैद्य मास्तरांकडे भेट झाली. श्री गुरु महाराज हे दिव्य चक्षु होते. त्यांनी त्यावेळी बघितल्या क्षणीच मामानं ओळखले होते. शिवाय त्याच उत्तर रात्री पहाटेच्या सुमारास श्री गुरु महाराजांसमोर साक्षात परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराज प्रगटले होते आणि त्यांनी स्वतःच श्री गुरु महाराजांना सांगितले होते की हे श्रीपादराव आमचीच पूर्ण विभूती आहेत. त्यांच्या रूपाने आम्हीच परत कार्यासाठी आलेलो आहोत. त्यामुळे श्री गुरु महाराजांना जसे हे सत्य प्रत्यक्ष दिव्य चक्षुंनी जाणून माहीत होते, तसे साक्षात सद्गुरू परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराजांनी देखील त्यांना ते सांगितले होते. तर मग अशा परिस्थितीत ते आपल्याशी कशा प्रकारे वागत? माझा प्रश्न पूर्ण होतो न होतो तोच परमपूज्य श्री मामांच्या डोळ्यातून गळगळा प्रेमाश्रू व्हायला लागले. आपल्या सगळ्यांना माहीतच असेल की परमपूज्य श्री मामांचे हृदयगत, त्यांच्या हृदयातली खास प्रेमाची ठेव जर कोणती असेल तर ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज, सद्गुरू श्री गुरुवणी महाराज, परमपूज्य मातोश्री सद्गुरू श्री ज्ञानेश्वर माऊली आणि श्री ज्ञानेश्वरी हे विभूती पंचक. या पंचपकांपैकी कोणाचेही कधीही स्मरण झाले की परमपूज्य श्री मामांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागलेल्या दिसत. तसे केव्हाही त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. त्यांचे हृदय दाटून आले. कंठ दाटून आल्याने त्यांना बोलवेना. काही क्षणांनी स्वतःला सावरून त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि ते बोलू लागले, अरे महाराज किती मोठे होते म्हणून तुला काय सांगू. अरे ते मूर्तिमंत श्री गुरु महाराजच होते. साक्षात भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजच त्यांच्या रूपाने अवतरले होते. त्यांना हे ठाऊक होतेच. जरी या जन्मात आम्ही त्यांचे शिष्य होतो, त्यांच्या चरणांपाशीच आम्ही नित्य राहत होतो, त्यांचे मंगल श्रीचरण आम्ही कधीही सोडलेले नाही, अमर्यादा घडू दिली नाही, तरी देखील उभ्या आयुष्यात श्री महाराजांनी कधीही आमच्याकडून सन्मान करून घेतला नाही आणि आम्हाला कधी श्रीपादराव या नावाव्यतिरिक्त दुसऱ्या नावाने हाक मारली नाही. नेहमी त्यांनी आम्हाला प्रेमानेच वागवले, नेहमी अंतरंगीच आम्हाला ठेवले. वास्तविक पाहता या जन्मात आम्ही त्यांचे शिष्य म्हणून आलो असताना त्यांनी आम्हाला शास्त्रांप्रमाणे शिष्यासारखेच वागवायला हवे होते. पण कधीही आमच्याकडून त्यांनी स्वतःची वैयक्तिक सेवा करून घेतली नाही. कधीही स्वतःला आमचे सद्गुरू म्हटलेले नाही. कायम आचार विचाराने आम्हाला ते आपलेपणाने बघत आले. हे त्यांचे जगावेगळे मोठेपण, त्यांचे अलौकिकत्व कोण समजू शकेल. त्यांचे ते अपार प्रेम स्मरले की अजूनही आमचे हृदय कासावीस होते. एवढे बोलून ते गैवर सहन न करता होऊन मौन झाले. परत त्यांच्या नेत्रांवाटे प्रेमाश्रू झरू लागले. माऊलीत परत आलो तरी आम्ही दोघे मौनच होते. सद्गुरू आणि परमगुरू गुरुविषयी त्या दिवशी जे भाव